अंमली पदार्थ विरोधी आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत. खास करून आरबजी सूर्यवंशी हे गेले 2-3 वर्ष झालं या मोहिमेमध्ये काम करत आहेत. त्या मोहिमेच्या अंतर्गत आपण कुठल्याही पक्षाचे असलो तरी जो काम करतो गावासाठी त्याच्याबरोबर उभं राहणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आणि हे काम इतकं योग्य आहे की आता ईश्वरभाई म्हणले मागचं काय बोलू नका, पण मला मागचं थोडंसं बोलायचं आहे. कारण की त्यामध्ये आपल्या गावाच्या बी चुका आहेत आणि आपल्या बी चुका आहेत. ज्यावेळेस स्मशानभूमीवरती इंजेक्शन पडत होती 3-4 वर्षापूर्वी, आम्ही त्यावेळेस उमेश गिरणे असेल, मी असेल, आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ते फोटो टाकायचो की स्मशानभूमीवर इंजेक्शन पडतात, शिर्के कंपनीच्या तिथं आतमध्ये इंजेक्शन पडतात. आपण गाव म्हणून काहीतरी भूमिका घेणं गरजेचं आहे. येणारी पिढी नक्की बर्बाद होईल यामध्ये. आम्ही इतकं पोटतिडकीने सांगत होतो, पोलीस स्टेशनलाही सांगत होतो, पण आमची ताकद कमी पडली असेल किंवा पोलिसांना आमचा काही धाक वाटला नसेल किंवा गावाला काही कळालं नसेल. पण आज नेमकं काय झालंय, आपण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते आज आपल्या घरापाशी येऊन पोहोचलं. आपण त्यावेळेस जर लक्ष दिलं असतं तर ते शक्य नव्हतं. आपण कधी एमडी वाला किंवा गुन्हेगार पोलीस स्टेशनला सापडल्यावर आपण गाव म्हणून ग्रामपंचायत म्हणून तिथं जाऊन विचारलं का त्यांना कुठले गुन्हे टाकले त्यांच्यावर किंवा काय झाले? पण त्याला पोलिसांनी साठे लोटे करून पळवटा दिल्यात, गुन्हे कमी केले. आज जरी आपल्या इथे एमडीचा कोण सापडला असेल, आपण जाऊन तिथं विचारलं का की तुम्ही त्याच्यावर कुठला कायदा गुन्हा दाखल केला, विकतो म्हणून केला का घेतो म्हणून केला? हे आपण बघणं फार गरजेचं आहे. एवढी लहान लहान मुलं जर व्यसनाधीन होत असेल आणि त्या व्यसनाचं आपण गांभीर्य घेत नसेल तर फार आपल्या घरापाशी आपल्या घरात घुसायलाही वेळ लागणार नाही. त्याचे परिणाम आम्हीही भोगलेले आहेत, आमच्या घरानेही भोगलेले आहेत. हा फार वाईट प्रसंग आहे. एखादा तरुण मुलगा जर व्यसनाधीन झाला तर अख्खं घर बर्बाद होतं आणि त्यापासून समाजालाही धोका असतो. आज शुक्रवारी मला एक शुक्रवारी तू वैयक्तिक येऊन विचारा, मला एका व्यापाऱ्याने मला फोन नंबर मागितला. म्हणलं तू फोन नंबर का घेतोस? म्हणला इथे येतात कोयता लावतात आणि 200 ते 500 मागतात. किती 200-500 रुपये, पण कोयता लावून पैसे मागतात बाजार करा येणाऱ्या लोकांकडून. एवढी भयानक परिस्थिती आज निर्माण झालेली आहे शिरवळची. आज जो व्यापार करायला बाहेरनी लोक आलेले, दुकान आहेत त्यांची, ते बोलत नाहीत कुणाशी, का घाबरतात. ती गाव आहे की आपण जर बोललो तर आपल्या दुकानावरती हल्ला करतात वगैरे करतात, याकरता बोलत नाही. पण आपण गांभीर्य हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हे भयानक आहे. आणि यासाठी आपण जर नुसतं मीटिंग मध्ये आलोय, आपण बोलणार, आपण सगळं जर करणार, उद्या काहीच करणार नाही तर हे फार धोकादायक होईल. तुम्हाला फिरणंही मुश्किल होईल. तुम्ही बघितलं असेल 2-3 वर्षामध्ये किती जणांवर हल्ले झाले. काय समज होतं त्यांच्यावर हल्ला करायचा? हल्ले झाले, मारलं गेले, कोयत्याने मारले गेले, फटाकड्याच्या वेळेस किती जणांवर काय दमछट झाली, व्यापाऱ्यांना किती काय काय होतंय. ह्याकडे जर दुर्लक्ष झालं तर हा व्यापारी लाईन पूर्णपणे शिरवळचा बाहेर निघेल आणि पूर्णपणे ओसाड शिरवळ होईल. याचं गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. एमडी मुळे जे प्रकार होत आहे, येणारी तरुण पिढी तर नक्कीच बर्बाद होईल. आज नाही म्हणलं, हे 18-19 म्हणतात, 18-19 नाही, मोठी टीम आहे. याकरता पूर्णपणे लक्ष देणे गरजेचं आहे. खरोखर पोलीस स्टेशनच ह्याच्यात काम आहे आणि आपलं जनजागृती करून आपण पोलिसांना सांगणे गरजेचं आहे. पण आज पोलिसांना सांगायला गेलं तर ती म्हणतात की नाव सांगा. नाव काय करून सांगायचे? तुम्ही काय करताय? पगार कसला घेताय तुम्ही? सगळ्यांना सुरक्षा देण्याचा पगार घेताय, सगळ्यांना सुरक्षित ठेवायचा पगार घेता. मग या किरकोळ गोष्टीला आम्ही काय नावं सांगितलं? आम्ही नावं सांगितलं मग सांगा. आदेश बापकरने हे सांगितलं, अनुप सूर्यवंशीने हे सांगितलं, अण्णांनी हे सांगितलं, म्हणजे झालं. त्यांनी परत त्यांच्या घरी जाऊन बसायचं. आम्ही काय केलं? आपण बरोबर शून्य नागरिक आहोत. शिरवळ वाचवायचं असेल, तरुण पिढी वाचवायचं असेल तर नुसतं मिटिंगा घेऊन उपयोग नाही. ह्याला प्रशासनावर पूर्णपणे दाब पाहिजे. आता एक दुसरी गोष्ट, हे आंदोलन करत असताना अनुपासून आम्ही सर्वजण असं आम्हाला विचारलं जातं की तुमचं सरकार आहे, तुम्ही का नाही, तुम्ही का वर्णी दबाव? हो, आम्ही वर्णी दबाव आणू सगळ्या गोष्टी, पण गाव पातळीवर बी आपलं लक्ष पाहिजे. गाव पातळीवर बी आपण सर्व एकजूट होऊन लढलं पाहिजे. यासाठी आपण संघटित होऊन काम केलं पाहिजे. प्रशासनाला दिसलं पाहिजे गाव हे काय. सर्वात महत्वाचं, आपण आता जमलोय, एकत्र झालोय, तर हे एमडी विकणारे बी आपल्याच गावातले आहेत. त्याला सप्लाय करणं बाहेर असेल त्याचं काय गरज नाही, पण आपल्याच गावातली चांगली चांगली मुलं आहेत ती वाचली पाहिजे, त्यांची घरं वाचली पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी जागृत होणं गरजेचं आहे आणि आपण एकजूट. आज ही मीटिंग नंतर आज बी त्यांच्यावर दबदबा निर्माण झालाय. फक्त एक मीटिंग घेतल्यामुळे, आपण जर मीटिंग नसती घेतली हे भोगावं चालू असतं. आणि आपण जर
जे राबवणार आहे पोलिटिशियन आपल्याला विचारणं गरजेचं आहे. तुम्ही कुठले गुन्हे टाकले, काय केले, तरच ह्यातून आपण शिरवळ सुटू शकतो. अन्यथा शिरवळ सुटणार नाही. आपण दुर्लक्ष केलं, नुसतं मिटिंगा घेऊन चालणार नाही. पूर्णपणे जागृत होऊन एक टीम वर्क पूर्ण करून, जसं ग्रामपंचायत आहे तसे एक अंमली पदार्थ विरुद्ध टीम निर्माण करणं गरजेचं आहे. ते निर्माण करून आपण गाव वाचवण्याचा प्रयत्न करूया आणि सर्वांनी यामध्ये सहकार्य असावं. कारण की हे येणारं भविष्य तरुणांसाठी आपल्या हातातच आहे. आता तरुणांच्या हातात नाही राहिलं भविष्य, आपल्या हातात राहिले. आपण जर कठोर राहिलं तरच तरुण वाचू शकतात. ही परिस्थिती निर्माण झाली. पहिलं वाक्य होतं तरुण भक्कम तर गाव भक्कम, देश भक्कम. आता तसं नाही. आता आपण जे वयस्कर असेल, जास्त व्हायचं असेल, ते जर भक्कम असेल, तरुण टिकला तर गाव टिकल आणि देश टिकल. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.